नागपुरात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयांना आकर्षक रोषणाई। विधान भवन इमारतीला तिरंगाच्या रंगात विद्युत रोषणाई। हिंगोलीत महायुतीमध्ये धुसफूस। भाजपाचे जिल्हाध्यक्ष अधिकाऱ्याकडून पैसे घेतात। आमदार संतोष बांगर यांचा भाजपा जिल्हाध्यक्ष गजानन घुगेंवर आरोप। उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी बसवण्यासाठी मुदतवाढ। 30 नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत। सरकारचा वाहन चालकांना मोठा दिलासा। राज्यात दस्त नोंदणी 3 दिवस बंद राहणार। सर्व्हर देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे नोंदणीबद्ध ठेवण्याचा निर्णय। दस्त नोंदणीसह इतर सर्व अनुषंगिक सेवा बंद राहणार। प्रभादेवी दहीहंडी उत्सव आयोजकांचं राज ठाकरेंना निमंत्रण। आपण फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्वीकारतो। दहीहंडी निमंत्रणावर राज ठाकरेंचं मिश्कील वक्तव्य। जालना जिल्ह्यात आयकर दात्यांचे रेशन बंद होणार। रेशन कार्ड धारकांची तपासणी केली जाणार। जिल्हा पुरवठा अधिकारी यांची माहिती। ठाकरे बंधूंचा गिरगावात झळकला बॅनर। मुंबई पालिकेची हंडी आम्हीच फोडणार। सामाजिक कार्यकर्ते परेश तेलंग यांनी लावला बॅनर। घोडबंदर रोड 4 दिवसांसाठी बंद। ठाण्यातील गायमुख रस्त्याच्या कामामुळे ब्लॉक। 4 दिवस अवजड वाहनांना बंदी। वर्ध्याच्या पुलगाव FCI गोदामात धाड। आमदार राजेश बकान यांनी केला धान्य चोरीचा पर्दाफाश। पुरवठा निरीक्षकावर कारवाई करा। आमदार बकान यांच्या सूचना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।